बॉल तयार. ओ लॉफ करतायत पावत क्षेत्ररक्षक डीप मध्ये. ओ पकडली आहे जेल फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती ही दुसरी विकेट आणि संघाचे संघ मालक अविनाशजी तरे सर यांच्या वतीनं पारितोषिके विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांना म्हणजेच आविर्षा इलेक्ट्रिकल अँड थिन पेंट 11 या संघासाठी पारितोषिके विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिके आणि बॅटिंग करत असताना या संघासाठी 3 सलग षटकार जर ठोकले कुठल्या खेळाडूनं तर त्यांच्यासाठी 500चं पारितोषिक आणि एक कुठल्या खेळाडूनं अर्धशतक झळकावलं त्यांच्या संघामधील खेळाडू तर त्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीनं देण्यात येईल. प्रियेश, दरवर्षी एसपीएल ला सुरुवात होते आणि एसपीएल ला सुरुवात होताना नेक्स्ट एसपीएल कोणाच्या माध्यमातून होईल हे सांगितलं जात आहे. ओम साई मित्रमंडळ शेलू आणि युवा उद्योजक सतीशजी खारीक साहेब आणि अभयजी खारीक साहेब यांच्या जोडगोळीच्या माध्यमातून पुढची 2025 ची एसपीएल हा डिक्लेअर झाला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा चांगलं नियोजन आयोजन तुम्हाला पाहावयास मिळेल 2025 ला. ओम साई मित्रमंडळ शेलू आणि त्यांच्या सोबत एवन जोडी 2 बंधू सतीशजी खारीक आणि अभयजी खारीक यांच्या माध्यमातून ती एसपीएल होणार. हीच तर खासियत राहिलेली आहे शेलू प्रीमियर लीगची. जेव्हा चालू पर्व असतं त्याच पर्वामध्ये लगेच पुढच्या वर्षी कुठला संघ किंवा कुठले मेंबर्स या स्पर्धेचं आयोजन करणार आहेत ते लगेचच डिक्लेअर केलं जातं आणि हीच खासियत राहिलेली आहे. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड फटका ऑन साइडला सहजतेने टर्न केला फोरआर्मच्या साहाय्याने वळवला डीप स्क्वेअर लेगला जवळपास चालला. प्रयत्न चांगले होते परंतु त्यांना बीट करून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. आलाय चौकार. त्याचबरोबर आपण पाहतात कृष्णादा बोराडे यांचं सुद्धा नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. तिसऱ्या बॉलवरती या चौकार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दिनेश साईनाथ मसने यांच्या अगेन्स्ट आलेला चौकार. डॉट बॉल ओव्हर द स्टम्प्स. राऊंड न टाकतात जेलची शक्यता. राजू तरे डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. रनआउटची देखील शक्यता होती. कॅच ड्रॉप झालेली आहे. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 6 या धाव संख्येवरती. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 6 धावा 1 चौकार. दिनेश बॅटमधून आला होता. साईनाथ मसने एक धावपटू राहिलेला आहे पूर्ण महाराष्ट्र स्टेटला. त्याने रिप्रेझेंट केलेलं. नो बॉल पंचांना कॉल केलेलं. पाठीमागे जेल पकडली. ओव्हर द वेस्ट 6 नो बॉल. दोन्ही पंचांच्या वतीनं इशारा येत असताना नो बॉल त्यावरती मिळालेली ही एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते लगेचच 8 या धावसंख्येवर. साईनाथ मसने एक धावपटू उत्कृष्ट ॲथलीट राहिलेला पूर्ण महाराष्ट्र स्टेटला रिप्रेझेंट करत असताना जबरदस्त कामगिरी त्यांची सातत्याने राहिलेली आहे. बीट झालेत. फ्रीडचा बॉल होता. बीट झालेत बॅट्समन. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 8 या धावसंख्येवर. आज आपण पाहतात आमच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये ज्यांच्या समवेत आम्ही खऱ्या अर्थानं सुरुवात केली ते संदीपजी गायकवाड सर उपस्थित झालेले आहेत या 8व्या सलग पर्वामध्ये. त्याचबरोबर गेल्या भरपूर वर्षांचा क्रिकेट आपण पाहतात या आवाजाविना स्पर्धा अधुऱ्या राहताना आपण पाहिलेल्या आहेत आणि कुठेही टुर्नामेंट असू द्या संदीपजी गायकवाड हे नाव तुम्हाला सातत्यानं ऐकायला मिळत असतं. कारण गेल्या 14 ते 15 वर्षांपूर्वींचा देखील आपण क्रिकेट पाहिलं असेल तर स्वतः देखील चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर एक चांगली उत्कृष्ट पंचांची भूमिका त्यांच्या वतीनं आणि त्यानंतर समालोचनामध्ये देखील त्यांचा कोणी अजून तरी हात धरू शकलेले नाही आहेत पूर्ण कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक सिंगल या बॉलवरती सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आज ओमकारजी शेट्टे सर यांना
आपण ऐकत आहात. नुकताच पुणेचा दौरा करून टूर कंप्लीट करून ते परतलेले आहेत मोठमोठ्या टुर्नामेंटसाठी. खास करून एक बिझी शेड्यूल मधून त्यानं वेळ काढून या शेलू प्रीमियर लीगला संधी दिलेली आहे. खऱ्या अर्थानं ते उपस्थित झालेले, त्यांचा विशेष आभार आपण करूयात. चांगले प्रयत्न होते. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. बरोबर स्कोअर लेग मध्ये चालला बॉल, सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथून पूर्ण होत असताना सातत्याने 8वं पर्वाचं आयोजन आपण पाहतात. शेलू प्रीमियर लीगचं यशाची उंच शिखर गाठणारी स्पर्धा. कारण लीग बऱ्याचदा आपण सुरुवात होतात 2-3 पर्व झाल्याच्या नंतर बंद होताना पाहायला मिळतात. वन ऑफ द मोस्ट कन्सिस्टंट टुर्नामेंट आपण पाहतात. आई भवानी शिवसाई क्रिकेट संघ शेळू यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. बॉलर्स बॅक ड्राईव्ह रनआउटची शक्यता होती. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर गॅदर केला असता चेंडू प्रमोदनं तर कुठेतरी इथं विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती. एक सिंगल या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. शेलू प्रीमियर लीग एक निरंतर राहणारा हा शेलू गावाचा प्रवास, याच्याचे उंच शिखर गाठणारा प्रवास 8व्या पर्वामध्ये आला. राऊंड द स्टम्प्स लॉफ्ट करत असताना बरोबर काऊ फेस मधून निघाला बॉल, सीमा पार. पंचांचा इशाराची वाट आपण पाहूयात. एक टप्पा घेत बॉल बाउंड्रीच्या बाहेर, धावा मिळतात 4. हा चौकार. दिनेशची कुठेतरी कॅच ड्रॉप नक्की झाली होती आणि त्यानंतर आलेल्या या धावा. सन्माननीय श्रीकांतजी मसने यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. सर्वांचे लाडके गोट्याबाय आपल्याला विनंती की आपण उपस्थित व्हावं. शेलूची मॅच कुठे असू द्यात, मध्ये रायगडात असू द्यात, रायगडाच्या बाहेर असू द्यात, ही व्यक्ती सातत्याने असे कसलकंडच्या क्रीडांगणावरती जिथे कुमारजी पाटील यांचा सुपला शॉट फेमस झाला, जवळपास 1 मिलियनच्याहून अधिक व्ह्यूज ज्या व्हिडिओनं प्राप्त केले, त्या स्पर्धेमध्ये बरीच एन्जॉयमेंट गोट्याबाई यांच्या वतीने झाली होती. 6 धावा या बॉलवरती. जबरदस्त पद्धतीचा फटका कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर हे चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचली 6च्या मदतीने 22 धावा. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतो तो दिनेश. सन्माननीय सुरेश जाधव साहेबांच्या वतीने आणखीन एक जर षटकार लगावला तर 500 रुपयांचं पारितोषिक. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलं, पवत क्षेत्ररक्षक पोचतात का, गुड फिल्डिंग. 2 तर केलेल्या पूर्ण. या बॉलवरती फक्त 2 धावा. 24 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. 2 ओव्हरचा खेळ इथून झालेला पूर्ण आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावा संख्या 2 गडी गमावत बनवल्यात 24 धावा. चला एकत्रित नाही आता फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जर आपल्याला 8 सामने आजच्या दिवसामध्ये डे लाईट मध्ये जर कंप्लीट करायचे तर आपल्याला वेळ वाचवावा लागणार आहे. नुकताच आपण पाहतात प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा आकर्षक रेफ्रिजरेटर. जवळपास आपण पाहतात 5-5.5 फुटांचा जबरदस्त पद्धतीचा रेफ्रिजरेटर आपण पाहतात आणि त्याचेच पुरस्कर्ते प्रकाश दादा भगत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. एकदम डाऊन टू अर्थ पर्सन आहे. किती मोठं पारितोषिक असू द्यात आणि कशाही प्रकारचं त्यांच्या वतीने योगदान असू द्यात, पण ते सातत्याने एक सामान्य व्यक्तीसारखे राबवत असतात. आज देखील आपण पाहतात सकाळपासून आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बरीचशी चर्चा आम्ही त्यांच्या समवेत शेलूच्या क्रिकेट बद्दल केलेली आहे. जबरदस्त फटका ऑन द टोस खेळत असताना स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना दाखवलेला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. हा चौकार. अनिकेत भगत यांचं नुकताच आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत. 1 मॅच ते ऑलरेडी जिंकलेले आहेत व्यासपीठाच्या दिशेने, त्यांचे नुकताच आगमन झालेलं आहे.
शेलू गावाचा केतन मात्र म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. सकाळी 9 वाजता अनिकेत भगत यांना मला कॉल केला होता की मॅच आता लगेच थोड्या वेळात सुरुवात होईल आणि इथे आल्याच्या नंतर समजलं की अनिकेत भगतच उशिरा आला. राऊंड द स्टम्प्स साईनाथ मसने, वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड क्रिकेटर, जेन्युअन ऑलराऊंडर शेलू टीमचा. सातत्यानं शेलू टीमच्या वतीनं क्रिकेट खेळत असताना या व्यक्तीचं आवर्जून नाव घेतलं जातं कारण त्याची ख्याती तशी राहिलेली आहे. प्रॉपर जेन्युअन ऑलराऊंडर. राऊंड द स्टम्प्स येत असताना आता दिनेशला थोडासा अडथळा निर्माण होतं. बॅटिंग करत असताना राऊंड द स्टम्प्स अँगलनुसार चेंडू काढत असताना बाहेरच्या दिशेने आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या विशाल आता आपण पाहतो साकिंग एंड वरती. फुल टॉस आहे, व्यवस्थित बॅट वरती येत नाही, ब्रश झाला चेंडू. एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 29 वरती. शॉर्ट थर्डमॅन मध्ये सचिन डांगरे यांना आपण पाहतात. जेव्हा जेव्हा शेलू संघाला षटकार चौकारांची गरज लागते तेव्हा तेव्हा सचिन डांगरे यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं मागील 2 वर्षांच्या क्रिकेटमध्ये. आता देखील इन ऍक्शन आपण पाहतात. ओ समोर उडवलाय बॉल, बेसबॉल हिट होता आणि चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा चेंडू, बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवर. प्रियश, आपण पाहतो डिंग ब्रेक्स आहे, त्या दरम्यान आपण पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करूया. मी प्रकाशजी भगत यांना विनंती करेल आज आपल्या या ठिकाणी उपस्थित वसंतजी तरे बाबा यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय. मी वसंतजी तरे बाबांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय, आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जाईल. प्रकाशजी भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वसंतजी तरे बाबांचं या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर मिलिंदजी डुकरे साहेबांना विनंती करेल आपण आमचे सिनियर प्लेयर वरिष्ठ खेळाडू अनिल अप्पा तरे यांचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करायचे. मिलिंदजी डुकरे सर यांना विनंती करेल अनिलजी तरे आमचे अप्पा यांचं आपण या ठिकाणी मानपूर्वक मानसन्मान या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर गणेशजी तरे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यशवंत शेलार दादा आमचे जॉन्टी दादा यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. त्याचबरोबर सुरेशजी जाधव यांना विनंती करेल आपण अरविंदजी शेकटे सर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. सुरेशजी जाधव सर. त्याचबरोबर आम्ही नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करत आहोत. गुरु 11 वर्सेस रुद्र 11 ही पुढची लढत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. त्याचबरोबर बलराम तरेदादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी आपण पाहुण्यांचं स्वागत आपण करतच राहणार आहोत. जसं वेळ भेटेल तसं उपस्थित पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा पोहोचूया आपण कॉम्बॉक्स मध्ये. हॅलो चेक 33 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. ओव्हर नंबर 4 ला होती सुरुवात. 4थ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती किशोर यांना पहिल्याच बॉलवरती सफलता मिळालेली आहे. नवीन बॅटर अक्षय खारीक मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहेत. ओव्हर द स्टम्प्स किशोर दूर ठेवला शरीरापासून. पंचांचा इशारा आपण पाहूयात. नो बॉल पंचांना कॉल केलेला. कदाचित पिचिंग रिटर्न क्रीजच्या बाहेर झालेली आहे त्या कारणास्तव पंचांना नो बॉल घोषित केलेला आहे. तिन्ही ऑफिशियलचं विशेष कौतुक करूया ज्याप्रमाणे त्यांचं काम या संपूर्ण दिवसांमध्ये राहिलेलं आहे.
जेपी पॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर चर्चेत राहणारा पॅनल आहे. वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड अंपायर पॅनल. ओ लॉफ करतात, प्रॉपर कनेक्ट झाला. राजू तरे बघतच राहतील, बनतील दर्शक. बॉल सीमा पार, षटकार. रक्षक खारीकचा तडाखा, 6 धावा. जे थँक्यू पवार सर अँड कंपनी. सातत्याने आपण म्हणतो ना, ज्याप्रमाणे तुम्ही समोरच्याला वागणूक देता त्याप्रमाणे ते तुम्हाला वागणूक देत असतात. सिंगल या बॉलवरती मिळते. सातत्यानं मैत्रीपूर्वक संबंध जपलेले आहेत जेपी सरांना. सातत्याने आपण बॉल तयार. आडवा बाटनं क्रॉस बॅटेड फटका. शॉट मिड विकेट मधून डीप मध्ये प्रोटेक्शन. पुन्हा एकदा राजू तरे. एक सिंगल या बॉलवरती. टीमची धावत संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 42 या धावत संख्येवरती. ओव्हर नंबर 4 मध्ये किशोर बॉलिंग करतात. आतापर्यंत 42 धावा पुस्तकावरती आहेत, जिथे अक्षय खारीक आता मोठे फटके लगावण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. लॉफ करतात, व्ही मध्ये खेळलेत. प्रॉपर डाऊन द ग्राउंडचा फटका. बॉल सीमा पर, 1 टप्पा घेत 4 रन. ठिकाणी रुद्र 11 वर्सेस गुरु 11 या दोन संघादरम्यान नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जातोय. आपण आमंत्रित करूया टॉस साठी सुरेश जाधव सरांना, एएस टायगरचे सह ओनर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी केला जाईल. तो कॉल आपण पाहतोय या ठिकाणी रुद्र 11 संघ या ठिकाणी टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. जरूर मॅच कडे जाऊया आपण. कॉम्बॉक्स मध्ये प्रियेश बाबरे त्या ठिकाणी तयार आहेत. ऑन साइडला हा फटका. 4 धावा या बॉलवरती मिळतात. चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 56 या धावा संख्येवरती. राजू तरे आलेले तो ओव्हर नंबर 5 मध्ये. टॉस जिंकलेला रुद्र 11 या संघानं. आणि डिसिजन काय घेतलेला सचिन जाधव. नक्की कॅप्टन कोण आहे? सचिन जाधव आहेत. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. आडवा बाटना फटका. लॉंग ऑफला निघालाय. लॉंग ऑफ मध्ये थोडासा वॅकंट एरिया. सेकंडचा कॉल नाहीये. स्ट्राईक घेतात अक्षय स्वतःकडे. आता ही बॅटल पाहणं इंटरेस्टिंग राहील. राजू तरे बनाम अक्षय खारीक. जबरदस्त कॉन्टास्ट क्लास बिटवीन टायटन्स. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा 57 आहेत. मागच्या मॅच मध्ये अर्धशतकीय पारी. 20 चेंडूंमध्ये 19 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं होतं अक्षय खारीक. 6ची गरज असताना कॅच ड्रॉप होऊन षटकार. अक्षयजी इसालगे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचे. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल पकडली आहे. जेल फलंदाज बाद. राजू तरेचा अग्रेशन आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. अक्षय खारीकला त्यानं पवेलियनचा रस्ता दाखवलेला. बॅट्समन आउट. या दरम्यान पाहतो आपण अक्षयजी इसालगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी अक्षय सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. SPL शेलू प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम षटकामध्ये राजू तरे यांना आपण इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच गुरु 11 बनाम रुद्र 11 या दोन टीम मध्ये टॉस जिंकलेला रुद्र 11 टीमनं फिल्डिंगचा निर्णय या ठिकाणाहून घेतलेला.
पहिली मॅच मध्ये धावा डिफेंड झाला, सेकंड मॅच मध्ये धावा चेस डाऊन झाला, म्हणजे दोन्ही साईडला म्हणजे बॅटिंग करत असताना देखील आणि गोलंदाजीला देखील फेवर करणारी विकेट, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केल्याच्या नंतर बॉलर्सना देखील विकेट फेवर करते. थांबून खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून एक्झिक्युशन जमलेलं नाहीये. फलंदाज बाद स्वप्नील आले होते आणि स्वस्तामध्ये परतलेत. स्वप्नील बॅट्समन आउट. शेवटचे अंतिम 2 बॉल आतापर्यंत 57 धावा आहेत. पवत अंतिम 2 बॉल मध्ये किती धावा इथे वसूल करतायत. वेगवाने चेंडू समोर पंच करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला शुभम त्या ठिकाणी कदाचित पोहोचतात. सेकंडचा कॉल आणि फलंदाज इथून बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर पडत असताना चांगला थ्रो होता शुभमचा ऑन टू द स्टम्प्स लॉंग ऑफला. फलंदाज झालेत बाद. एकच धाव या बॉलवरती. टीमची धाव संख्या 58 वरती. चला शेवटचा बॉल बाकी आहे. 1 शॉट म्हणजे एकही रन नाहीये. ओ थँक्यू सो मच. पंचांचा इशारा मैदानाच्या आतमधून पोहोचतोय की पहिली रन देखील शॉट आली होती आणि सेकंडला रनआउट झालेले आहेत, म्हणजे या बॉलवरती कुठल्याही प्रकारची रन इथून मिळत नाहीये. अक्षयजी सलगे यांना आमची विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपला आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत, ज्यांच्या वतीनं आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी मेडिकल किट उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला पूर्ण संघासाठी ज्याने कोल्ड ड्रिंक्सची उपलब्ध आपल्याला करून दिलेली ते दानशूर पुरस्कर्ते अक्षयजी साळगे यांना आमची विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. ऑन साइडला लॉफ करतात. पाहूयात कितीपर्यंतची उंची जर गाठलेली आणि लांबी देखील गाठत असताना शेवट गोड करत असताना एंड इज वेल दॅन ऑल इज वेल. अंतिम बॉलवरती आलाय षटकार. टीमची धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे 63 या धावसंख्येवरती. विजयासाठी 64 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. चला कुठल्या प्रकारचा टाइम न दवडता आपण कृपा करून लगेचच फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरावं. आविर्षा इलेक्ट्रिकल 10 पेन आयलंड यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला संघ 63 झाले. 64च 57 होत्या. त्यानंतर पंचांना एक शॉर्ट रन घोषित केली आणि दुसरा रनला रनआउट झाला, म्हणजे त्या बॉलवरती एकही रन नाही. एक वाईड आला. चौसष्ट झालेले 65चं टार्गेट आहे. चला जुना बॉल कमिटीकडे सुपूर्द करा ज्या संघाकडे. थँक्यू सो मच. 64 झालेले पहिल्या सत्रामध्ये 65 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. या करवत कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूयात पुन्हा एकदा आवाज ओमकारजी शेट्टे सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एक अतिशय सुंदर असा आवाज कर्जत तालुक्यातील आपण पियुष बाबरे यांचा ऐकत होतात. जवळ मैदानाच्या आत चांगलं टार्गेट सेट झाला. 64 इज द फायनल टोटल आणि 65 इज द टार्गेट. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल याचा आशा अपेक्षा घेऊन प्रेक्षक राजा या मैदानावरती उपस्थित झाला. त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. जाऊयात मैदानाच्या आत. टायमिंग अगदी बरोबर वेळेवरती मॅचेस सुरू आहेत. प्रत्येक टीमला रिक्वेस्ट आपण देखील चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळा याचा आशा अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं ठेवतो. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती होतील. फलंदाज मैदानावरती सज्ज होतील. कशा प्रकारे ही मॅच पुढे जाईल त्याची उत्कंठ या ठिकाणी प्रत्येकाला शिगेला घेऊन जातीये. फायनली बॉटम लाईन ऑफ द एंड मैदानावरती आज
क्रिकेट जिंकणार या ठिकाणी ते म्हणजेच आपण पाहताय कर्जत तालुक्यातील शेळू गावाचं चांगल्या मॅचेसची आशा अपेक्षा घेऊन जो प्रेक्षक राजा मैदानावरती पोहोचलाय त्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. शेलू प्रीमियर लीग पर्व 8 या ठिकाणी आपण पाहता मॅच ऑन गेम ऑन. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एक चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. 64 झालेत 65चं लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. एक चांगली मॅच एक क्वालिटी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल याच अशा अपेक्षा घेऊन जो प्रेक्षक राजा मैदानावरती आलाय त्या सगळ्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करून आपण देखील जाऊयात क्रीडा नगरीकडे जिकडे रंगती एक अप्रतिम अशी मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सामन्याला होतीये मैदानावरती सुरुवात. अंपायर्स मैदानावरती सज्जत प्लस सज्जत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. आपण पाहता गोलंदाजी मार्क वरती बॉल असता ठिकाणी सज्जत ते म्हणजेच गोलंदाज आपण पाहता अक्षय खारिक. मॅच ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले. अंपायरचं इकडे काही क्षणात येणार आहे ग्रीन सिग्नल. सामन्याची सुरुवात. मॅचची उत्कंठा प्रत्येकाला मैदानावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात. सामना होते सुरू. पहिला बॉल फुल टॉस. इनफिल्डच्या वरनं स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती फलंदाजाची बॅट फक्त इतकं सांगतीये चलो आज देखे जरा किसमें कितना है दम जमके रखना हर एक कदम मेरे साथिया. चौका रन झाली त्या मॅच ऑन. एक चांगली सुरुवात. 65चं लक्ष पार करताना चौकार आला. अजून एक चांगला फटका. आता एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. वॉर्ड स्टॉप. काय बॉल तिकडे अडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित होते. एक चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल धावफलकावरती आहेत आपण पाहताय 2 ने पुढे जातीये. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जाऊन पोहोचलेत स्कोर कार्ड वरती 6 ऑन दी बोर्ड. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर. पहिलं षटक हातात गोलंदाजी मार्कवरती अक्षय. इथं फटका सुपर्ब क्वालिटी क्रिकेट अगदी ओरिजिनल क्लास. बॉल एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना फलंदाज राजू तरे आणि राजू तरेच्या बॅटमधनं त्याच्या बॅटिंगचा सध्या धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. काय खेळतोय मैदानावरती फलंदाज राजू तरे. ही ऑन फायर नाव. एक अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता स्पेशली मी थँक्स म्हणेल अनिकेत कुमार. त्यानंतर आज या मैदानावरती जी टीम सगळीच या ठिकाणी मेहनत घेते. मागचे 3 पर्व सातत्यानं खरं तर SPL ला येण्याचा योग येत होता बट यायला काही जुळलं नाही. बट फायनली या वर्षी नक्कीच आम्ही या स्पर्धेचे घटक होत. मागचे 2 वर्ष दिनेश तरे असतील अनिकेत भगत असतील सातत्यानं संपर्कात असतात. बट फायनली या वर्षी SPL काय ते याची देही याची डोळा नजरेसमोर पाहायला मिळालं. अगदी कौतुकास्पद तब्बल 1 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक असणारी एका गावातील 10 संघांना एकत्रित घेऊन क्रिकेट विश्वामध्ये आमच्या नावाची छाप आम्हाला उमटवायची आहे हे सांगणारी ग्रामीण खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ देणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. SPL सीझन 8 8वं पर्व या स्पर्धेचं आपल्या भेटीसाठी आलंय. बॉल तयार. बॉलिंग मार्क वर. चांगलं कमबॅक होतोय. अगदी सुरुवातीला काही चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले. त्यानंतर वापसी करताना देखील इथे गोलंदाजाला या ठिकाणी आपण पाहताय
अशाच प्रकारे मॅचेस जशा पुढे जातील, एक एक सामना जिंकून हारून ज्यावेळी टीम्स एकमेकांसमोर येतील ना, त्यावेळी बॅटल पाहायला अजून प्रेक्षकांना आवडेल. कारण ही स्पर्धा आता एक वेगळ्या उंचीवरती येऊन या ठिकाणी थांबली आहे. यशाच्या उंच शिखरावरती जाताना आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. SPL चं पर्व 8 पहिला दिवस खरं तर काही प्लेयर्स अगदी काही टीम्स एन्जॉय करताना आपल्याला दिसतील. मग जशा मॅचेस पुढे जातील आनंद अगदी तो मजा आहे ना ती थोडीशी एक वेगळ्या उंचीवरती जाऊन काही काळ थांबेल. कारण तदनंतर एक संघर्षाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिंकणं हारणं आपलं अस्तित्व टिकवणं या सगळ्या गोष्टी मैदानावरती येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि तोच आनंद घेण्यासाठी खरं प्रेक्षक राजा जो मैदानावरती आलाय त्या सगळ्यांचं करूयात आपण सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. राजू तरे आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज साई मसने विकेटवरती बॅटिंग करतोय. एक चांगल्या बॅटिंगची आशा अपेक्षा दोघांकडून त्यांची टीम ठेवतीये. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत आले स्कोर कार्ड वरती त्या म्हणजे 12 धावा. 24 बॉल 53ची गरज आहे. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं पॉइंटला बीट करतोय. आउटफील्ड अगदी फास्ट बट बॉल पडल्यानंतर थोडासा तिकडे टॉस झाला. थ्रो एक्झॅक्टली कुठे केला गेला. अगदी हे सगळे मुवमेंट्स एन्जॉय करण्यासाठी सगळेजण इकडे आतुरतेनं वाट पाहतात की अशा काही मुवमेंट्स येतील. अशाच काही अगदी क्षणांना पाहण्यासाठी एक तरी रील्स अशी व्हायरल होईल येत्या काळामध्ये की कोणाचा तरी मोहे मोहे 100% फिक्स. एक गोष्ट चांगली झाली की बाउंड्रीच्या बाहेर थ्रो आपण फेकला नाही. डेंजर आहे. शेलूचं क्रिकेट खतरनाक आहे. फुल टॉस बॉल फटका फर्स्टला बॉल हवेत डाऊन दी बॉल फिल्डर कॅच ड्रॉप झेल सुटलाय. त्यानंतर थ्रो आणि कॅच सोडली आहे की तुम्ही मॅच. कारण जीवनदान तुम्ही कुणाला दिलाय फलंदाज साई मसनेला जो एक खतरनाक एक अष्टपैलू खेळाडू आहे शेलूगावच्या क्रिकेटमधला. आणि त्याला दिलेलं जीवनदान येत्या काळामध्ये महागडं ठरू शकतं. त्यामुळे एक चांगलं कमबॅक अगदी जे गोलंदाजानं केलं होतं. विकेट काढली होती साई मसनेची. आणि 3 मालिकावीर SPLच्या पर्वाच्या ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत त्याला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती अगदी दगड मारून घेण्यासारखी गोष्ट. बॉल तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करायचं होतं प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा गुंटालिकेवरती. लक्ष्य 65चं पॉवर प्ले नंबर 2 सुरू आहे. बॉल तयार. टप्पा पडलाय. चाललाय बॉल अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आपण पाहता त्या ठिकाणी समाप्ती. चांगलं खेळतीये मैदानावरती आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर ही टीम. कारण बॅटिंग कार्ड वरती रन्स त्यांच्या बॅट्समन भरपूर चांगले आलेत. त्या सोबतीनं मैदानावरती आपण पाहता इकडे रन्स ऑन. बॉल तयार. खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज स्वप्नील. इनफिल्डच्या वरनं काढल्या. फटका हवेत. पॉवर प्ले सुरू आहे. रन्स ऑन आहेत. बॅकवर्ड पॉइंट चेंडूवरती पोहोचेल की शॉर्ट कव्हर आणि बॉल तिकडे स्टॉप केला. 30 यार्ड सर्कल मधनं बाहेर येऊन अप्रतिम क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण पाहता. अजूनही एका बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 19 ऑन बोर्ड विदाउट लॉस जो आहे ना त्याच्यामध्ये एक अगदी मोठं सामर्थ्य बॅटिंग टीमचं तुम्हाला दिसतंय. कारण 10 विकेट्स हातामध्ये आणि 65चं ते चेस करतात. आणि ज्या अनुषंगानं सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात या मैदानावरती मिळाली आहे. म्हटलं जातं ना पद बडा ना कद बडा. मुसीबत में साथ खडा उस सबसे बडा. अगदी या अडचणीच्या काळात डाव सावरणारे बॅटर्स हवेत. दुसऱ्या बाजूला विकेट टेकर बॉलर हवा आहे. शॉर्ट थर्डमॅनला बॉल तिकडे स्टॉप केला जाईल आणि हा चेंडू देखील इकडे जातोय. डॉट बॉल नंतर समीकरण मैदानावरती बदलतंय. येणारे 18 बॉल 46 धावेची गरज आहे. फक्त 7 धावेचं षटक या ठिकाणी राहिलं. 24 बॉल जिकडे 53 धावेची गरज होती. अशा निर्णायक क्षणाला मैदानावरती गोलंदाजीसाठी आले. आपल्या टीमसाठी एक अतिशय चांगलं षटक हाताळताना या ठिकाणी गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहिलं आणि काय बॉलिंग केली या मॅच मध्ये गोलंदाज स्वप्नीलनं जी कौतुकास्पद या ठिकाणी राहिली आहे. KTC या टुर्नामेंटचं टेलिकास्ट करतीये तुमच्यापर्यंत. अगदी स्पर्धा घेऊन येतात KTC
अगदी प्रत्येक आयुष्याच्या वळणावरती संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो. आज शेलू प्रीमियर लीग मध्ये कुणाला संघर्ष करायचा आहे, आपल्या नावाचा ठस्सा उमटवण्यासाठी कुणाला संघर्ष करायचा आहे, आपल्या नावाचा डंका गावाच्या क्रिकेटमध्ये वाजवण्यासाठी तर कुणाला संघर्ष करायचा आहे मैदानावरती. येत्या काळामध्ये ग्रामीण टीम मध्ये माझी जागा कशी बनेल, शेलू प्रीमियर लीगचं जे व्यासपीठ आहे त्यातून मी कसा घडेल, या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी सुरू असलेला SPLचा एक जबरदस्त कडक संघर्ष आणि त्याचा आनंद आपण सगळेजण घेत आहात. स्वागत आहे त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं. टीमची टोटल धाव फलकावर आतापर्यंत आपण पाहिली आहे, जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती 19 या आकड्यावरती. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 46ची गरज आणि त्यामधून कमी होतील 6. जसा बॉल बॅट वरती आला त्याच्यावरती मोहर उमटलेली होती षटकाराची आणि साई मसनेला दिलेलं जीवनदान तो आता फक्त इतकंच सांगतोय, चुकीला माफी नाहीये. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक चांगला फटका साई मसनेच्या बॅट मधनं येताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार आहेत, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील बॉल घेऊन इकडे गोलंदाज सज्ज होतील. चांगला राहिला आतापर्यंतचा प्रवास. बॅटिंग टीम साठी देखील 2 षटकांमध्ये विकेट नाही, बट स्वप्नीलनं कमबॅक करून दिलं होतं. त्यामुळे ओव्हर नंबर 3 मध्ये जो दबाव तो कमी करण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या बॉलवरती 6 आलाय, दुसऱ्या बॉलवरती विकेट येईल का? हो, आली आहे आणि त्यानंतर झालंय सेलिब्रेशन सुरू. बाहुबली स्टाईल विकेट काढली आहे बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तुम्ही पाहताय गणेश, फलंदाज बाद. संगीत तुम्ही ऐकत होतात. जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यांना मुघलांना सळो कपोळ करून आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं त्याला जिजाऊचा वाघ छत्रपती शिवबा म्हणतात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींच्या नीतीवार मानाचा मुजरा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 25, लॉस ऑफ 1. 25 ला 1 बाद सध्या चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळते. 16 बॉल बाकी आहे, 40 धावेची गरज आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र. शेलू प्रीमियर लीग पर्व 8वा आणि दिवस पहिला. मॅच नंबर 3 आपल्या समोर रंगत असताना एक खतरनाक काटाकीर लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गणेश, जे अनुभवानं भरलेलं नाव, प्रचंड मोठा असं अनुभव त्यांच्याकडे. जवळजवळ अगदी मैदानावरती आपण पाहताय 16 बॉल 40ची गरज. विकेट नक्कीच त्यांनी काढली आहे. फलंदाजी करताना साई मसनेला त्यांना बाद केलाय. इथे टप्पा पडलाय, चाललाय बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे जात आहे. 26 धावा. बॉल तयार, चांगला बॉल आहे, यष्टीरक्षकाच्या हातात चालला डॉट. बॅट अँड पॅड मध्ये हा देखील एक चांगला बॉल आहे आणि इथे देखील फलंदाजाला बीट केलाय. हा देखील बॉल चालला इकडे डॉट, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं पुनरागमन या मॅच मध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालं आणि एक चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते. 111 चे संघ मालक रोशनजी मसने साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. स्वागत आहे सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचा. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतो लेग बाईटच्या स्वरूपात. ज्या पुरस्कर्त्यांनी खरं तर या स्पर्धेला प्रेम दिलंय त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि प्रत्येकाचं एक मोठं योगदान खरं तर या क्रिकेट स्पर्धेसाठी आहे. म्हणून तर आज ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार आहेत बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका लॉंग ऑनला फिल्डर जज करतात त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट 6.
हॅलो 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 माईक चेक. 12 बॉल 32ची गरज होती. एक नो बॉल, एक वाईट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय रनआउटच्या स्वरूपात बाद होतात आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय येणारे 11 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. येणारे 11 बॉल आणि अजूनही मैदानावरती धावा या ठिकाणी करायच्यात, तर म्हणजे 30. 11 बॉल आणि 30 धावेची या ठिकाणी गरज आहे. या दरम्यान आम्ही पाहतोय ज्यांनी खेळपट्टी ज्यांनी आपण पाहतो रंगरंगोटी केली, एक सिनियर प्लेअर वरिष्ठ खेळाडू कृष्णादा मसने या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचप्रमाणे सोमनाथजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. तुळशीरामजी मसने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. प्रकाशजी मसने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. संतोषजी इसालके सर यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकता महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आवाज ओमकार शेट्टी सर यांचा. हॅलो माईक चेक. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35 ऑन दी बोर्ड आणि धावफलकावरती धावा बनवायच्यात टोटल 65. 10 चेंडू आणि 30 धावेची गरज ही मॅच या ठिकाणी जिंकण्यासाठी. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा या ठिकाणी येतो. इथे मिळतील धावा आपण पाहताय 4. क्या मॅच रंगतीये. शेलू प्रीमियर लीगचा पहिला सामना अगदी काहीसा थोडासा एकतर्फा राहिला. दुसरी मॅच अनिकेत भगत आणि टीमने जिंकली, तिकडे एक चांगला संघर्ष राहिला. बट मॅच नंबर 3 कडक आणि क्वालिटी आणि पैसा वसूल आपल्याला पाहायला मिळतीये. तर मग पाहत राहा ऐकत राहा शेलू प्रीमियर लीग पर्व 8 दिवस पहिला. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचलीये 4च्या मदतीनं 39 या आकड्यावरती. समीकरण बदललंय, अजूनही 26ची गरज आहे. बॉल शिल्लक मैदानावरती 9 चेंडू 26 धावा. इथे लाईन चांगली आहे, बॅटचा स्पर्श आणि फलंदाज बाद. निर्णायक क्षणाला मैदानावरती जातीये एक मोठी विकेट आणि धक्का लागला या मॅच मधला हा फार मोठा, ज्या फलंदाजानं सलामीला येऊन मैदानावरती धावेंचा एक सडा पाडला होता त्याची विकेट जाणं परवडेल का बॅटिंग टीमला. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि लगेचच परतू मैदानावरती. थँक्यू डीजे. झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी असे संगीत या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी मराठी माणसाला लढायला शिकवलं. अगदी जाती धर्माच्या भिंती भेदून आईच्या स्वप्नातलं स्वराज्य ज्या राजानं निर्माण केलं ते नाव म्हणजे राजा श्रीमंत योगी शिवछत्रपती. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आतापर्यंत 39 क्षणाक्षणाला या मॅचचा थर्रार संपायचं नाव मैदानावरती मुळीच घेत नाहीये. चांगली रंगती ही मॅच. प्रेक्षकांच्या मनाला अगदी सातत्याने हेलकावणी घालताना हा सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय आणि क्वालिटी मॅच मैदानावरती आपल्या भेटीसाठी प्रेक्षक राजाला या ठिकाणी पाहायला मिळतीये. चांगल्या मॅचेसची आशा अपेक्षा घेऊन जो प्रेक्षक राजा मैदानावरती आलाय त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहता स्पर्धा शेलू प्रीमियर लीग एक क्लोज मॅच. कॅचचा कॉल, बॉल हवेत, डाऊन दी बॉल. तिकडे फिल्डर अगदी दूर राहिले आणि जोपर्यंत अगदी बॉल वरती येतील, बॉल थ्रो केला जाईल
तोपर्यंत मैदानावरती रन्स कंप्लीट झालेत. या ठिकाणी 2 धाव फलक 2 ने पुढे जात आहे. 41 धावा. अगदी महत्वाचा बॉल येणारा बॉल ज्याच्यावरती स्कोरिंग शॉट बॅटिंग टीमला पाहिजे, कारण आता दबाव वाढत चाललाय. या मॅच मध्ये प्रेशर क्रिएट होत चाललंय. ते प्रेशर रिलीज करायचं आहे. तर एक चांगलं क्रिकेट फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. जिथे परिस्थिती गंभीर तिथे मी लढायला एक खंबीर हे सांगत असताना फलंदाजानं ठोकलाय. ओव्हर द बॉलर हेड. बॉल सीमा पार. हा आलाय चौकार आणि चौकारानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये इंटर होत असताना बॅटिंग टीम, कारण आता समीकरण मैदानावरती 65चं चेस. धावा झालेत आतापर्यंत 45. बॉल बाकी आहेत इथनं 6 आणि जिंकण्यासाठी रन्स मैदानावरती बाकी आहेत 6 चेंडू 20 धावा. हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर मेरे दोस्तों कभी दरिया में नहीं गिरता. वय वर्ष 40 असताना देखील मैदानावरती एक चांगली कामगिरी करताना अगदी शेलूच्या अनेक लेजंड्स प्लेयर्सला आपण पाहताय. अगदी त्यांचं फिटनेस युवकांना देखील लाजवेल. स्पेशली आपण म्हणूया अनिकेतला. अगदी सगळे खेळाडू ज्या अनुषंगाने फिट आहेत. एक चांगलं फिटनेस क्रिकेटसाठी इम्पॉर्टंट आहे. सर एक अगदी लाईफ लाईन अगदी मोठं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे, त्यासाठी फिटनेसची चर्चा आवर्जून केली जात आहे. आणि जर तुमचं फिटनेस चांगलं असेल तुम्ही अगदी एक मोठं जास्त वर्ष क्रिकेट खेळू शकता. जसं सध्याच्या घडीला विराट कोहलीला आपण पाहता. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील अगदी पुढचा बॉल घेऊन गोलंदाज इकडे सज्ज होईल. 6 चेंडू 20ची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 20 धावा. कोणता असा फलंदाज आहे जो या मॅच मध्ये रन्स बनवेल, कोणता असा फलंदाज आहे जो या मॅच मध्ये अगदी आपल्या टीमला विजयाचा आस्वाद देईल. तर गोलंदाजाकडे देखील लक्ष या मैदानावरती नक्की लागलंय, ज्या अनुषंगाने सध्या ही मॅच सुरू आहे. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 20. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज घेऊन आला. पहिल्याच बॉल वरती काही अपील या ठिकाणी जरूर राहिलं आणि ते रनआउट साठी कॉल आणि अंपायरचं फिंगर अप. विकेट जाईल मैदानावरती अजून एक. अशा अडचणीमध्ये ज्यावेळी तुम्ही आहात त्यावेळी नक्कीच या मैदानावरती देखील मोठे क्वेश्चन मार्क तुमच्या समोर येत राहतील. त्या प्रश्नांची उत्तरं या मैदानावरती तुम्हाला शोधायची आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानावरती तुम्हाला खेळायचं आहे तर नक्कीच एक क्वालिटी क्रिकेटची अपेक्षा ठेवताय. मोठं चेस करायचं आहे तर सुरुवात चांगली होणं ती देखील तितकीच या मैदानावरती महत्वाची आहे. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. येणारा बॉल मैदानाच्या बाहेर बॅटिंग टीमसाठी जायला हवा. फिल्डिंग टीम कडे इतना मोठा ऍडव्हान्टेज अजूनही या मॅच मध्ये बाकी आहे. बॉल तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. फटका फसलाय. धक्का बसलाय. गोलंदाज हसलाय. अजून एक विकेट मैदानावरती जातीय माघारी आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद आणि एक मोठी विकेट या ठिकाणी जात असताना गणेशजी काना वसने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून अधिक स्वागत. आणि रोशनदादा वसने यांना विनंती करतो आपण कृपया करून व्हीआयपी टॅक्स मध्ये बसायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत.
प्रत्येक पाहुण्याचा येतो जी स्वागत म्हणजे SPL. फटका चांगलाय, वॉट अ शॉट, टायमिंग प्रॉपर, फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच जरी अडचणी टीम असली तरी हा फलंदाज मैदानावरती आला आणि काहीसा रंग या मॅचला भरण्याचं काम त्याने जरूर केलंय. षटकार आला आणि समीकरण मैदानावरती उरलाय. 2 चेंडू आणि 12 म्हणजे येणारे दोन्ही बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. बॅटिंग करत असताना या मैदानावरती तुम्ही पाहताय फलंदाज सध्या खेळतोय या विकेट वरती संदीप. पहिला तर त्यांना मारलाय आणि दुसरा देखील मारायच्या प्रयत्नात होते, बट आता नाही जमलं या ठिकाणी आणि अडचणी वाढलेत आणि त्यामुळे हा सामना आता पुन्हा एकदा पूर्णपणे टर्न झालाय. तो म्हणजेच आपण पाहताय फिल्डिंग टीम आता औपचारिकता फक्त या मॅच मध्ये त्यांनी निर्माण केली आहे. विकेट जातीये आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय 1 बॉल आणि 12. चला आता यज्ञाच्या फ्रेंड्स पण आलेत म्हणजे अजून जास्त 2-3 गोळे ती आरामात खाईल. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अगदी समोर होते आणि विजयाच्या शोधातच ही टीम तर होती आणि ते विजय देखील त्यांच्या वाट्याला आलाय. चांगला राहिला आतापर्यंतचा या टीमचा प्रवास. अभिनंदन करूयात आपण या ठिकाणी फिल्डिंग टीम जी मैदानावरती आपण पाहिली.